सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। आपल्यासोबत ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत। साहेब, आज मतदान प्रक्रिया पार पडते, कसं बघताय, काय सांगाल याच्यावर? जिल्हा परिषदेची निवडणूक आज ग्रामीण भागातील खरं तर मोठी निवडणूक आहे। आपण बघितलं असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने लोकांना आमिषे देण्यात आली, काही उमेदवारांना आमिषे देऊन मागे अर्ज त्यांचे घेण्यात आलेत, त्यांचे फोटो पण लोकांनी गावागावात लावलेत। नगरपालिका निवडणुकीमध्ये 15-15 हजार देऊन हे एकमेकांविरुद्ध आरोप करत होते आणि आज हीच मंडळी एकत्र या ठिकाणी येत आहेत। परंतु ह्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही स्वाभिमानी जे जनता आहे त्यांना घेऊन, आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहे। मला निश्चित खात्री आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आमच्या पाठीशी असेल आणि आमच्या लढ्याला यश मिळेल। आपले काही उमेदवार देखील महायुतीने काहीतरी फोडलेलं देखील पाहायला मिळतं। 25 उमेदवार जे महायुतीचे आहेत ते मात्र बिनविरोध झालेला आहे। कशा प्रकारे बघता या बिनविरोधकडे? नाही, हे उमेदवार आहेत ते फक्त कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये झाले आहेत। सावंतवाडी आणि कुडाळ माझा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये सगळीकडे निवडणूक होत आहे आणि निश्चितपणे ही इथली जनता आज जे उमेदवार मागे घेतले तिथली जनता पण या ठिकाणी रोष व्यक्त करते आणि मला खात्री आहे की हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोष जनता व्यक्त करेल आणि माझ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त यश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मिळेल असं मला खात्री आहे। कशा प्रकारे ठाकरे सेनेची आणि महायुतीला फाईट असणार आहे, काय सांगा? नाही, खरं तर एकीकडे सत्ता पैसा, आपण बघितलं असाल की मशालला मत दिलं नाही तर मत दिलं तर विकास होणार नाही अशा धमक्या, आणि ह्या धमक्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही बोलले नाहीत। मुख्यमंत्र्यांची सभा, उपमुख्यमंत्र्यांची सभा, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे खरं तर आमची लढाई ही आहे या सगळ्या प्रवृत्तीविरुद्ध, या मोठ्या शक्तीविरुद्ध आमची लढाई आहे। परंतु आम्ही लढतोय, आम्ही स्वाभिमानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लढतोय, निष्ठावंतांसाठी लढतोय। याबद्दल आमच्या लोकांच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये सहानुभूती लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि ते आम्हाला यश मिळेल। या निवडणुकीमध्ये सध्या महायुती म्हणून हे निवडणूक लढवताना पाहायला मिळतं। तर एकीकडे जर विचार केला आणि यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते तर रवींद्र चव्हाण कुठेतरी साईडला असलेलं पाहायला मिळतं। कसं बघताय हे सगळं चित्र? खरं तर लोकसभा, त्यानंतर झाले विधानसभा, त्यानंतर झाल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणांचे पैसे वापरून ह्यांनी यश मिळवलं आणि काही कार्यकर्ते आता रवींद्र चव्हाणांकडे वळत होते आणि त्यामुळे रवींद्र चव्हाणांना आता वळत असल्यामुळे राणे समर्थक जे आहेत या जिल्ह्यामध्ये कुठला शिवसेना असून शिंदेगड असून देत किंवा भारतीय जनता पार्टी असून देत, हे सगळे राणेंच्या बरोबर जे कार्यकर्ते अनेक वर्ष होते, 25-25 वर्ष, जे 3-4 वेळा निवडून आलेले आहेत, अशाच लोकांना पुन्हा राणे समर्थक म्हणून संधी दिली आहेत। यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्ता नाही किंवा शिंदे गटामध्ये गेलेले कार्यकर्त्यांना सुद्धा हे नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या विरुद्ध आमची लढाई आहे आणि रवींद्र चव्हाणांची आता या जिल्ह्यामध्ये ताकद राहिली नाही, त्यांची किंमत राहिली नाही आणि त्यांना पण त्यांची किंमत कळली की आपल्याकडे पैसे होते म्हणून आपल्याबरोबर लोक होते, पैसे होते म्हणून हे कार्यकर्ते आपल्यावर होते, हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे रवींद्र चव्हाणांना आता या जिल्ह्यामध्ये कोणी विचारत नाही आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।